नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील सर्वांच्या आवडीचा विषय अकाउंट हा शिकतो, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 3 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेत. पहिला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अँड थर्ड वन ॲडमिशन ऑफ पार्टनर. हे टॉपिक आपण बेसिक पासून म्हणजे थेरी संपूर्ण लाईन टू लाईन अभ्यासली, सॉल्व प्रॉब्लेम संपूर्ण अभ्यासलेले, अनसॉल्व प्रॉब्लेम संपूर्ण अभ्यासलेत. या 3 टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता आपण अभ्यासतो आहोत टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर, ज्याच्यामध्ये आज अभ्यासणार आहोत आपण एक्झाम्पल नंबर 4. कोणते एक्झाम्पल? तर अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 4. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती की आपण पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते इन डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करतो. तर पहिल्यांदा एक्झाम्पल आपण रीड करूया. मी थोडंसं झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल. बघा, फर्स्ट रोहन, रोहित अँड सचिन, तिघजण पार्टनर आहेत. रोहन, रोहित अँड सचिन आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रोपोर्शन ऑफ 3:1:1 रिस्पेक्टिव्हली. इथंच आपण लगेच समजून घ्यायचं की त्यांचा जो ओल्ड रेशो आहे तो ओल्ड रेशो आहे 3:1:1. न्यू रेशो काय असणार आहे तर तो आता बघा, आपण या ठिकाणी रिटायर्ड पार्टनर कोण आहे? रिटायर्ड आहे सचिन. सचिन इज अ थर्ड पार्टनर, तो रिटायर्ड आहे म्हणजे त्याचा एक हिस्सा गेला तर आपला रेशो राहणार आहे 3:1 आणि तोच आपला गेन रेशो असणार आहे 3:1, कारण की आपल्याला रेशोच्या संदर्भात कोणती इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. आणि बॅलन्स शीट मध्ये बघा, क्रेडिटर्स लॅबिलिटी, त्याच्यानंतर जनरल रिझर्व्स आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. बिल्स पेएबल लॅबिलिटी आणि कॅपिटल आपण कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार, कॅपिटलचा बॅलन्स. इकडे असेटला बघा, बँकचा बॅलन्स आपण बँक अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला लिहिणार. डेटर्स आपण असेटला लिहिणार आहोत. लाईव्ह स्टॉक असेट, बिल्डिंग असेट, प्लांट अँड मशिनरी असेट, मोटर ट्रक असेट, गुडविल अकाउंट तयार करायचं, त्याच्या डेबिटला बॅलन्स लिहून टाकायचा. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, फर्स्ट सांगितले ऑन 1 एप्रिल 2018 सचिन वॉज रिटायर्ड अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट हॅव बीन ॲग्रीड अपॉन. फर्स्ट, गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹50,000. आता लक्ष द्या, गुडविल किती होतं अगोदर? 57,500, ते झाले 50,000, म्हणजेच थोडक्यात 7,500 कमी झालं. मग हे पार्टनरला वाटावं लागेल, लॉस आहे हा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, म्हणजे ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अशी एंट्री होईल याची. टू गुडविल अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि असेट अँड लॅबिलिटीज रिव्हॅल्यूड ॲज अंडर, त्याच्यामध्ये पहिल्यांदा डेटर्स 50,000. आता बघा, डेटर्सची व्हॅल्यू किती होती ती पाहायचं. डेटर्सला स्टार मार्क करूया. डेटर्सची व्हॅल्यू 60,000 होती, ती 50,000 झाली. 10,000 लेस करायचे डेटर्स मधून आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचे. लाईव्ह स्टॉक 45,000 झालेला आहे. लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू किती होती बघा, 50,000 होती, हा सुद्धा कमी झाला. 5,000 वजा करायचे आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचे. डेटर्सला एक स्टार मार्क करू आपण, लाईव्ह स्टॉकला एक स्टार मार्क करू. दॅन नेक्स्ट बघा, बिल्डिंग 1,25,000. आता बिल्डिंग बघा किती होती, 75,000 होती, ती 1,25,000 झाली, 50,000 वाढली. 50,000 बिल्डिंग मध्ये ऍड करायचे, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचे, बिल्डिंगला एक स्टार मार्क होणार. प्लांट अँड मशिनरी 30,000 झालेलं बघा. आता प्लांट अँड मशिनरी होतं किती, 35,000, 5,000 कमी झालेले, 5,000 लेस करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. प्लांट अँड मशिनरीला सुद्धा स्टार मार्क होईल. मोटर ट्रक 95,000 झाले. मोटर ट्रक होते 1,00,000 रुपये, हे पण 5,000 कमी झाले, याला सुद्धा एक स्टार मार्क करू. मोटर ट्रक 5,000 लेस करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. आणि क्रेडिटर्स 30,000 झाले. आता क्रेडिटर्स होते किती, 40,000, म्हणजे थोडक्यात 10,000 आणि लॅबिलिटी कमी झाली, लेस करणार 10,000 रुपये. प्रॉफिट लॅबिलिटी कमी होणे, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला क्रेडिटर्सला एक स्टार मार्क करायचा. अशा पद्धतीने ही 2 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. नंबर 3 मध्ये काय सांगितलंय त्यांनी की बघा, रोहन अँड रोहित कॉन्ट्रीब्यूट ॲडिशनल कॅपिटल नेट बँकिंग ऑफ ₹50,000 अँड 25,000. आता या दोघांनी ॲडिशनल कॅपिटल आणले नवीन फर्म मध्ये येत असताना, म्हणजे आपल्याकडे एवढे पैसे येणार आहेत, बँक अकाउंट डेबिट, बँकेत पैसे येतील, नेट बँकिंगने आणले म्हटल्यानंतर बँक अकाउंट डेबिट 50 आणि 25 75,000 लिहिणार. टू रोहन कॅपिटल, मी फक्त आर लिहितो, टू रोहनचे 50 असतील आणि टू रोहितचे 25 असतील.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी एंट्री होणार आहे. आणि बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट, म्हणजे त्याला जे पैसे द्यायचे त्याच्या लोनला ट्रान्सफर करायचे. अतिशय सोपं आहे. यांनी आपल्याला काय सांगितले प्रॉब्लेम मध्ये, तर जनरल एंट्रीज सांगितल्यात. काय विचारले, गिव्ह द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फर्म, नवीन फर्मच्या पुस्तकात जनरल एंट्रीज विचारलेल्या. आता आपल्याला इथे लक्षात घ्या की जनरल एंट्री विचारल्यात म्हणल्यावर रिव्हॅल्युएशन अकाउंट एक तयार करावं लागेल आणि पार्टनर्स लोनचा बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी पार्टनर्स कॅपिटल, म्हणजे आपण तयार करताना रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल एवढे दोनच अकाउंट तयार करू आणि जनरल एंट्रीजचा फॉर्मॅट एक तयार करणार आहोत आपण. तर सॉल्व्ह करायला सुरुवात करू. आता जनरल एंट्री विचारल्यामुळे पोस्टिंग वगैरे बॅलन्स शीट वगैरे नसणार आहे, त्यामुळे होणार नाही. क्रेडिटर्स आपल्याला लॅबिलिटीला लिहायचे, आपण लॅबिलिटी तयार केलं नाही. आता हा जनरल रिझर्व्ह कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा, अगोदर लिहून घेऊया नॉर्मली आणि नंतर त्याची एंट्री करूया बाय जनरल रिझर्व्ह. इन शॉर्ट लिहितो मी बाय जनरल रिझर्व्ह. त्याची अमाऊंट लिहिणार आपण जनरल रिझर्व्ह अकाउंट, आणि तो दिलेला आहे 50,000. तो 3:1 या रेशोमध्ये वाटला तर 30,000, 10,000 आणि 10,000 अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होईल. जनरल रिझर्व्ह झाल्यानंतर बघा बिल्स पेएबल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जनरल रिझर्व्ह जो ट्रान्सफर केला याची जनरल एंट्री नक्कीच करावी लागणार आहे आपल्याला. मग ती जनरल एंट्री आपण करूया. नंबर फर्स्ट 1/4/2018च्या जनरल एंट्री. त्याच्यामध्ये फर्स्ट जनरल एंट्री जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, अमाऊंट लिहिणार ₹50,000 टू तीनही पार्टनरला आपण तो जनरल रिझर्व्ह वाटणार आहे, त्याच्यामुळे जनरल एंट्रीमध्ये तीनही पार्टनरला क्रेडिट देणार. रोहन कॅपिटल अकाउंट, सॉरी रोहन आहे बरोबर, रोहन कॅपिटल अकाउंट. त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹30,000 टू रोहित कॅपिटल अकाउंट. त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹10,000 आणि टू सचिन कॅपिटल अकाउंट. त्याची अमाऊंट सुद्धा आपण लिहिणार ₹10,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर्स. अशा पद्धतीने आपण जनरल एंट्री केली जनरल रिझर्व्हची. जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केल्यानंतर बिल्स पेएबल लॅबिलिटी लिहायचं, ते काही लिहिणार नाही. कॅपिटल अकाउंट तो बॅलन्स जो आहे कॅपिटलचा तो लिहून टाकूया. बॅलन्स आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊन त्या ठिकाणी लिहू बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि जो बॅलन्स असणार आहे तो लिहून घेऊया आपण त्यांचा कॅपिटलचा बॅलन्स. 1,25,000, 1,00,000 आणि 50,000. बघा 1,25,000, रोहितचा 1,00,000 आणि सचिनचा 50,000 रुपये. कॅपिटल बॅलन्स लिहून घेतल्यानंतर आपण असेटला बँकचा बॅलन्स अकाउंट तयार केलेला आहे. डेटर्स, लाईव्ह स्टॉक, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, मोटर कार, गुडविल हे कोणतेच अकाउंट तयार केलेलं, म्हणजे बॅलन्स शीट आणि अकाउंट तयार केले नाही, त्यामुळे ट्रान्सफर तर काय होणार नाही. ऍडजस्टमेंटमध्ये फर्स्ट बघा गुडविल रिव्हॅल्यूड झाले. आता लक्षात घ्या गुडविल जुनं होतं 57,500, नवीन झालेले 50,000, कमी झालेले 7,500. मग आपण हे ऑल पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, म्हणजेच रोहन, रोहित आणि सचिन कॅपिटल अकाउंट डेबिट. नंबर 2ची एंट्री आपली गुडविल रिव्हॅल्यूडची होणार आहे. रोहन कॅपिटल अकाउंट डेबिट, त्याची व्हॅल्यू लिहिणार त्याच्या हिस्साला त्यांच्या रेशोमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केलं तर 4,500. त्याच्यानंतर रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, अमाऊंट लिहिणार ₹1,500. त्याच्यानंतर सचिन कॅपिटल अकाउंट डेबिट, याची सुद्धा 1,500. टू गुडविल अकाउंट, अमाऊंट लिहिणार टोटल ₹7,500 क्रेडिट कॉलम मध्ये. नॅरेशन लिहायचे याचं बिईंग गुडविल रिव्हॅल्यूड. आणि याचा दुसरा इफेक्ट बघा बिईंग गुडविल रिव्हॅल्यूड याचा, म्हणजे आता ह्याचं लेजर पोस्टिंग करावं लागेल. रोहन रोहित कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू गुडविल अकाउंट, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण एकाची 4,500 रोहनची, 1,500 रोहितची आणि सचिनचे 1,500. दुसरा इफेक्ट गुडविलच्या क्रेडिटला, परंतु गुडविल अकाउंट तयार केलं नाही, इफेक्ट होणार नाही. फर्स्ट ऍडजस्टमेंट संपली. नंबर सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये डेटर्स 50,000 आहेत. आता डेटर्सची व्हॅल्यू बघा इकडे किती होती 60,000, ती झाली 50,000, म्हणजे थोडक्यात 10,000 कमी झाली. लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू डेटर्स, म्हणजेच टू आरडीडी लिहावा लागेल. तो 10,000 आरडीडी मुळे कमी होणार आहे. टू आरडीडी ₹10,000. नेक्स्ट आरडीडी झाल्यानंतर लाईव्ह स्टॉक 45,000 झालेला आहे. बघा होता किती लाईव्ह स्टॉक 50, तो 45 झाला, 5,000 कमी झाला. लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू लाईव्ह स्टॉक ₹5,000. नेक्स्ट बघा लाईव्ह स्टॉक झाल्यानंतर बिल्डिंगची व्हॅल्यू दिली 1,25,000. आता बिल्डिंग होती किती 75,000 होती, ती 25,000 1,25,000 झाली, 50,000 वाढली. प्रॉफिट आहे तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय बिल्डिंग, अमाऊंट लिहिणार ₹50,000 ₹50,000. दॅन नेक्स्ट बघा बिल्डिंग झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी 30,000 झाली. आता प्लांट अँड मशिनरी 35 होती, 5,000 कमी झाली. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लॉस आहे 5,000 टू प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट लिहिणार ₹5,000.
नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर इथं मोटर ट्रक आहे बघा. नेक्स्ट पुढं मोटर ट्रकची व्हॅल्यू 95,000 झाली होती, किती 1,00,000. हे सुद्धा 5,000 कमी झालं. लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मोटर ट्रक, अमाऊंट लिहिणार ₹5,000. नेक्स्ट पुढे जाऊया. आता या ठिकाणी क्रेडिटर्सची व्हॅल्यू 30,000 झाली बघा. होतं क्रेडिटर्स किती होतं पहा, क्रेडिटर्स 40,000, 10,000 कमी झालं. लॅबिलिटी कमी होणे प्रॉफिट. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स 10,000 रुपये आपण प्रॉफिट लिहिणार आहोत. 10,000 झालेला आहे. आता याचे जनरल एंट्री आपण कंबाईन करणार, ते सोडून द्या, नंतर जनरल एंट्री बघू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करताना. आता नंबर 3 मध्ये रोहन आणि रोहित ॲडिशनल कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेले थ्रू आउट नेट बँकिंग ऑफ ₹50,000 अँड 25,000. कॅश किंवा बँकेत पैसे येणारे बँक अकाउंट डेबिट रोहन कॅपिटल अकाउंट डेबिट टू रोहित कॅपिटल अकाउंट. नंबर 3 ची एंट्री आपल्याला करावं लागेल. करूया आपण नंबर 3 एंट्री. बँक अकाउंट डेबिट टोटल 75,000 आलेले आहेत, 75,000 रुपये लिहायचे. टू रोहन कॅपिटल अमाऊंट लिहिणार 50,000 रोहनचे. टू रोहित कॅपिटल अमाऊंट लिहिणार 25,000. नॅरेशन लिहिणार बिंग ॲडिशनल कॅपिटल ब्रिंग बाय रोहन अँड रोहित. आता हे जे ॲडिशनल कॅपिटल आणले याची जनरल एंट्री जी केली याचं लेजर पोस्टिंग म्हणजे इथं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला रोहन आणि रोहितच्या आपल्याला बाय बँक लिहावा लागेल. आपण लिहू कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. रोहनच्या कॉलम मध्ये 50,000 आणि रोहितच्या कॉलम मध्ये 25,000. इथं डॅश झालेले. आता 3 नंबर झाले. 4 नंबर मध्ये आपल्याला त्याला पैसे द्यायचे, ते लोनला ट्रान्सफर करायचे. म्हणजे थोडक्यात आपल्याला तर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करावं लागणार आहे. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करून रिव्हॅल्युएशनच्या जनरल एंट्री पार्टनर्स कॅपिटलच्या जनरल एंट्री लगेच करूया. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल मोठी आहे ₹60,000, 60,000. तेच डेबिटला लिहिणार 60,000. त्यातनं बघा हे 10, 15, 20, 25 जर वजा झाले तर आपल्याकडे बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. मोटर ट्रक हे 10,000 कमी झाले का, एकच मिनिट आपल्याला त्याची व्हॅल्यू बघावं लागेल, कदाचित चुकलेली असेल. मोटर ट्रक 95 आहे आणि मोटर ट्रकची व्हॅल्यू या ठिकाणी किती दिली, 1,00,000 दिलेली. इथं थोडंसं मोटर ट्रकच्या बाबतीत कन्फ्युजन आहे, कारण की नवीन पुस्तकामध्ये त्यांनी या ठिकाणी 90,000 रुपये घेतलेली मोटर ट्रकची व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला हे 10,000 रुपयांनी कमी झालेले असं दाखवावं लागेल. मे बी माझी चुकू शकते, तुम्ही जरा चेक करा. पण माझ्या आन्सरमध्ये मी ते 10,000 रुपये घेतलेले आहेत. म्हणजे मोटर ट्रकची जी व्हॅल्यू आहे ती 10,000 ने रिड्यूस झालेली. मग आता ह्या 60,000 हे टोटल 30,000 रुपये जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर या ठिकाणी 30,000 रुपये राहणार आहे. आणि आपल्या पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. त्यामुळे टू या ठिकाणी लिहायचं ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि याला आपण या ठिकाणी अंडरलाईन करणार आहोत आणि याच्यामध्ये सगळ्या पार्टनरची नावं लिहून घेणार. पहिला पार्टनर आहे रोहन, दुसरा रोहित आणि तिसरा जो असणार आहे तो लिहिणार आपण सचिन. बघा आता त्यांना त्यांच्या रेशोमध्ये जे डिस्ट्रीब्यूट करणार आपण तर ते 18,000, 6,000 आणि 6,000 या प्रमाणात ते डिस्ट्रीब्यूट करणार. आता इकडे हे डेबिटला दिसतंय, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार रोहनची 18,000, रोहितची 6,000 आणि सचिनची सुद्धा 6,000 रुपये. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज करूया. बघा इथं सचिनचं तो रिटायर झाला 50 आणि 10 60 आणि हे 66,000. डेबिटचे क्रेडिटचे टोटल डेबिटला लिहिणार 66,000 आणि त्यातून हे 1,500 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 64,500 रुपये. याला आपण लिहिणार टू सचिन लोन अकाउंट. आणि आता रोहित आणि यांचं क्लोज करू. 1,10,000, 35 आणि 6 41,000 रुपये. 1,41,000 रोहितचे. इकडं रोहनची किती येतात बघा 2,23,000 क्रेडिटची टोटल. या दोन्ही अमाऊंट डेबिटलाच लिहिणार आहे 2,23,000 आणि 1,41,000. बॅलन्सिंग फिगर आपण तेवढ्याच लिहिणार 2,23,000 आणि 1,41,000. याला लिहिणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा बॅलन्सिंग फिगर, या ज्या 2 बॅलन्सिंग फिगर आहेत त्या आपण ते कॅपिटल म्हणून बॅलन्सच्या लॅबिलिटी लिहायच्यात, पण ते अकाउंट तयार केलेलं नाही. आता हे जे 2 अकाउंट तयार केले तर याच्यावरूनच आपल्याला पुढच्या जनरल एंट्रीज करायच्यात. कशा करायच्या ते बघूया. फर्स्ट बघा काय सांगितले त्यांनी, तर आपल्याला या ठिकाणी डेबिटला जो बॅलन्स आहे बघा, डेबिटला रिव्हॅल्युएशनला डेबिट द्यायचं, जे आयटम आहेत त्यांना देणार आपण क्रेडिट. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD, टू लाईव्ह स्टॉक, टू प्लांट अँड मशिनरी आणि टू मोटर कार. ही एक एंट्री होणार आहे. क्रेडिटची एक होणार आहे.
बॅलन्स ट्रान्सफर चेक होणार आहे आणि ही लोनचे म्हणजे अजून 4 जनरल एंट्रीज आपल्याला करायच्यात. आपण पटकन करून घेऊया. पहिल्यांदा हे रिव्हॅल्युएशनचे डेबिटचे आयटम ट्रान्सफर करूया. नंबर 4 ची जनरल एंट्री आपण त्या ठिकाणी करूया. नंबर 4 रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू बघा आता काय काय ट्रान्सफर केलेले. टू RDD 10,000, टू लाईव्ह स्टॉक 5,000. हे सगळं लिहून घेऊया आपण. टू RDD अकाउंट 10,000, क्रेडिट कॉलम मध्ये 10,000 लिहिणार. टू लाईव्ह स्टॉक 5,000. देन आफ्टर टू प्लांट अँड मशिनरी ते सुद्धा 5,000 आहे. त्याच्यानंतर टू मोटर ट्रक 10,000 रुपये आणि या सगळ्याची टोटल आपण 30,000 रुपये इकडे डेबिटला लिहिणार आणि याला नॅरेशन लिहायचं बिंग असेट रिव्हॅल्यूड. इथे फक्त असेटच रिव्हॅल्यूड झालं म्हणून बिंग असेट रिव्हॅल्यूड लिहिलं. आता रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बघा बिल्डिंग आणि क्रेडिटर्स एक लॅबिलिटी एक असेट आहे ते क्रेडिटला आहे म्हणून रिव्हॅल्युएशनला देणार क्रेडिट जे आयटम आहेत म्हणजे बिल्डिंग अकाउंट डेबिट आणि क्रेडिटर्स अकाउंट डेबिट याला डेबिट देणार. जनरल एंट्रीमध्ये आपण जाणार नंबर 5 ची जनरल एंट्री लिहिणार या ठिकाणी. बिल्डिंग अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. बिल्डिंगची व्हॅल्यू लिहिणार 50,000, क्रेडिटर्सची व्हॅल्यू लिहिणार 10,000. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 60,000 रुपये. टोटल क्रेडिटला लिहिणार 60,000 आणि याच्यात एक लॅबिलिटी एक असेट आहे म्हणून नॅरेशन लिहिणार बिंग ॲसेट अँड लॅबिलिटी रिव्हॅल्यूड. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढे बघा आपल्याला काय आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटचा जो प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर करायचा आहे. तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आहे आणि पार्टनर्सच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहे. त्याच्यामध्ये जी एंट्री होणार आहे नंबर 6 ची रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला प्रॉफिट किती 30,000 रुपये प्रॉफिट आहे. टू रोहन कॅपिटल अकाउंट. आता बघा प्रॉफिट कसा वाटलाय आपण. रोहनला आपण दिलाय 18,000, रोहितला 6,000 आणि सचिनला 6,000. मग तसंच लिहायचंय रोहन कॅपिटल 18,000 टू रोहित कॅपिटल 6,000 आणि टू सचिन कॅपिटल याचे सुद्धा 6,000 रुपये लिहिणार आपण आणि नॅरेशन लिहायचं बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर्स. आणि देन नेक्स्ट बघा आपण हे जे प्रॉफिट ट्रान्सफर केलं त्याची जनरल एंट्री केली. फक्त आता एक लास्ट जनरल एंट्री हे लोनचं बघा 64,500 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर लोन आहे. हे पार्टनर्स कोण सचिन पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आहे म्हणून सचिन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सचिन लोन अकाउंट अशी एंट्री करावी लागणार आहे. लास्ट जनरल एंट्री करून घेऊया आपण या ठिकाणी. सचिन कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट लिहिणार आहे 64,500 64,500 टू सचिन लोन अकाउंट आणि याची सुद्धा अमाऊंट लिहिणार 64,500 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग अमाऊंट ड्यू टू सचिन ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे या प्रॉब्लेम मधल्या सगळ्या जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.